बोलता मला एक रिअलाइज झालं की टोमॅटोचं पसार हेच त्याला ऍप नाव आहे, कारण ते सूप पण नाहीये, ते सार पण नाहीये, त्याचं मधलंच आहे, त्याच्यामुळे टोमॅटोचं पसार केलेलं आहे. हाय, नुकताच मी टायफॉइड झाल्यामुळे 5 दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर फायनली या शूटला जाणार आहे. पण आता खूप सारी पथ्य पाळावी लागणार आहेत, एस्पेशली खाण्याच्या बाबतीत. तर डॉक्टरांनी सांगितलंय अजिबात बाहेरचं एक कोण पण खायचं नाहीये, जो की मी खरं तर मी फार बाहेरचं खाणारी नाहीच आहे, पण आता जरा एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागणार आहे. आणि आज शूटला जाणार आहे, सो 2-3 छान टिफिन करून घेऊन जाणार आहे. आणि आज मी गरमागरम सूप तिथे मला प्यायला मिळावं म्हणून करून जाणार आहे, जे की आहे टोमॅटो आणि बीटरूटचं सूप. तर म्हटलं चला ह्या निमित्ताने मी ही रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करते. टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, बीट, काजू असं सगळं घेतलंय आणि सगळं छान बारीक चिरून घेतलंय. हे जे काही चिरलेलं आहे ते सगळं कुकरमध्ये एकत्र शिजवून घेणार आहे. ह्या जे तुम्हाला काजू दिसलेत ना, त्याची गंमत ही आहे की माझ्या मामाने ते घरचे काजू आहेत, सो त्याला सूपला थोडंसं क्रीमी टेक्स्चर. आता हे सगळं साधारण 3 किंवा 4 शिट्ट्या करणार आहे मी याच्या. कुकरमधलं सगळं थंड झाल्यावर मी असं मिक्सरला लावलं आणि बघा डॅन किती छान कलर आलाय ना. ऍक्च्युली हे सार आणि सूप ह्याच्यामधलं करणार आहे मी, कारण की मी हेच रात्री थोड्याशा राईस बरोबर पण खाणार आहे. त्याच्यामुळे थोडासा कढीपत्ता किंवा अशी छान फोडणी देणार आहे मी त्याला, आणि थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे. नाहीतर लगेच स्ट्रोल कराल की सूपमध्ये असं काही असतं का किंवा काय, तर सूप आणि सारच्या मधलं काहीतरी आज मी करणार आहे असं एकंदरीत माझ्या लक्षात आलंय. कारण तुम्ही नुसतं पण पिऊ शकता आणि ऍट द सेम टाइम तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता, म्हणून मधलं म्हणते मी. पण आवड आपली आपली, जसं आवडेल तसं खा, पण खा. कढईमध्ये तूप घेऊन त्यात जिरं, मोहरी, थोडंसं हिंग, थोडंसं लाल तिखट, आणि हा असा हाताने कुस्करलेला कढीपत्ता घातलाय. थोडंसं ते झाल्यानंतर ढवळून घेतलंय. अगदी 4 मेथीचे दाणे घातलेत. खरं तर मी याच्यात मिरची नाही घातली, कारण मला सध्या पथ्य असल्या कारणाने, पण तुम्ही मिरची घालूच शकता. त्याच्यानंतर आपण जी प्युरी करून घेतली आहे ती टाकून, त्याच वेळेला जे आपण पाणी बाजूला काढलं होतं ते घालून, आहा काय रंग आहे. त्याच्यानंतर त्याच्यात काळी मिरी, थोडंसं ओरिगानो असं सगळं घालून, आणि अर्थातच चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता 1-2 उकळ्या आल्या की आपलं सूप कम सार पसार सो हे तयार आहे. हा बाहेर पाऊस जर का असेल आणि हे प्यायला कोणी दिलं ना तर सुख. तर टोमॅटोचा पसार नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलंय. तुम्ही काही इनोव्हेशन केली असेल तरी सुद्धा सांगा. ओके, बाय. शूटला निघायचंय.